गावदेवी पेठ संघानं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टाकलेला बॉल आणि यावेळेला आमचे पंच विशू कोळी सर वाईट बॉल दाखवत असताना अवांतरच्या रूपानं धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे बॅटिंग करणाऱ्या अक्षय 11 कुडावे संघाचं। यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या अगदी मधून जातोय। गोळीच्या वेगाने जाणारा पहिला चौकार येतोय बॅटर सागर मोरेच्या बॅटमधून। पॉवर प्ले मध्ये एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला सागर मोरेच्या बॅटमधून। सागर मोरे आणि अजय ठोंबरे ही आघाडीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते। आमचे पेठचे एक उत्कृष्ट क्रिकेटर जितेशजी म्हात्रे दादांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून। एक बरीच वर्ष पेठ टेनिस क्रिकेटसाठी खेळताना आपण त्यांना पाहिलंय, त्यांचं स्वागत आहे। चांगला बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आपल्याला पाहायला मिळाला। बॅटर सागर बॉलच्या मिरिट पर्यंत लाईन पर्यंत जाण्याचा त्याने प्रयत्न केला, बॉलला चेस करू शकला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल बॉलिंग करणाऱ्या गावदेवी पेठ टीमच्या कॅप्टन कडून पाहायला मिळतो। एक खेळाडू जो लॉंग ऑफला होता तो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळतो आणि एक खेळाडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये। स्लोअर बॉल पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं। अगदी या अगोदर वेगवान चेंडू पाहायला मिळत होते, हा कमी गतीने टाकलेला चेंडू गोलंदाज गुड्डूचा आणि चांगलं कमबॅक गुड्डूकडून पाहायला मिळतं। पहिला बॉल वाईट टाकला, त्यानंतर एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आला, डॉट बॉल आला आणि आता मात्र सिंगल घेण्यास भाग पाडलं फलंदाज सागर मोरेला। कुडावे संघाची धावसंख्या होतीये 6। पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरू असताना 6 धावा धावफलकावरती। यावेळेला एज लागली आहे, बॅकवर्ड पॉइंटला झेल त्या ठिकाणी घेतला जातोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या अक्षय 11 कुडावे संघाचा अजय ठोंबरे बॅक टू द पॅव्हेलियन। होतोय पहिला बॉल वाईड, त्यानंतर चौकार आला होता आणि आता मात्र कमबॅक करतोय गुड्डू। चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते गुड्डू म्हात्रेची। खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय आणि या बॉल वरती सिंगल कंप्लीट केली आहे। डायरेक्ट थ्रो दिला होता, यष्ट्यांचा वेध घेणारा पॅरलल थ्रो आपल्याला पाहायला मिळाला, बॅकअप नव्हतं आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं। रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे या दोन फलंदाजांच्या दरम्यान आणि या दोन धावांच्या मदतीनं अक्षय 11 कुडावे संघाची धावसंख्या होतीये ती 8। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे, 8 धावा धावफलकावरती। चौथ्या बॉलवरती एक मोठी विकेट गमावली आहे गुड्डूच्या विरोधामध्ये खेळत असताना। हा स्लोअर बॉल, पुन्हा एकदा पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं। अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा गोलंदाजांना आपण नकल बॉल स्लोअर बॉल करताना पाहिलंय आणि तो एक्सपेरिमेंट या ओव्हरमध्ये दोन वेळा केला गेला गुड्डू म्हात्रेकडून आणि त्यामध्ये यशस्वी देखील ठरला। पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि 8 धावा फलंदाजी करणाऱ्या अक्षय 11 कुडावे संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात। आमदार विक्रमदादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही डे नाईटची स्पर्धा आणि आमदार चषक 2025 अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा भेटीला आली आहे आणि आज सी पूल मधील क गटातील 8 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला सामना जय हनुमान वाघिवली संघाने जिंकला, दुसरी मॅच अक्षय 11 कुडावे आणि गावदेवी पेठ या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते। दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे
ती गोलंदाज सुनील एडे या गोलंदाजाच्या हातामध्ये. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असते. एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक खेळाडू लॉंग ऑनला आहे आणि एक खेळाडू मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील एक चांगला बॉलर आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं आलाय. एज लागली होती पाठीमागच्या बाजूला. फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं बॉल टॉप दिला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एकच धाव मिळतीये. कुडावे टीमच्या कॅप्टनला खरं तर टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आली. अजय ठोंबरे स्वस्तामध्ये बाद झालाय. सागर आणि रोहित या 2 फलंदाजांना चांगला खेळ करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पेटचे चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. गुड्डू मात्रेनं चांगली सुरुवात करून दिली आहे आणि सुनील आता चांगली गोलंदाजी करत असताना. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. समोरच्या अँगलला राईट हँडेड बॅटरसाठी आलाय. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय आणि 2 चेंडू चांगले आपल्याला पाहायला मिळाले. जशी फिल्डिंग सेट केली आहे तशी बॉलिंग देखील पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी पेठ संघाची. एकूण धाव संख्या आहे ती 10. बॅट्समन पूर्णपणे फटका खेचण्यासाठी दुधा मनस्थितीमध्ये होता. कमी गतीने टाकलेला बॉल शेवटपर्यंत वेट केला होतं. व्हाईट लाईनच्या अगदी जवळून हा बॉल डिलिव्हर्ड झाला. बॅट्समननं सोडलं आणि या बॉलवरती एकच धाव मिळाली. 22च्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आली आहे. एकूण धाव संख्या होती 11. थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळते कुडावे संघाकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस टाइम आहे. मिडऑफच्या अगदी पुढे पडलाय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर वरून बॉलला कव्हर करण्यासाठी आला आणि 2 धावा मिळाल्या. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे फलंदाजी करणाऱ्या कुडावे संघाच्या फलंदाजांची. परंतु दुसऱ्या बाजूनं गावदेवी पेठ संघाच्या क्षेत्ररक्षकांचं कौतुक केलं पाहिजे. फार चांगली फिल्डिंग या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकूण धाव संख्या 13. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 13 धावा धावफलकावरती. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. संधी प्रकाशामध्ये खरं तर सुरू असलेला हा सामना आणि शांत असं क्रिकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. समोरच्या अँगलला आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर अँगल होणारा बॉल विथ द अँगल स्विच इट करण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज रोहित आणि त्यामध्ये अपयशी ठरलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आली होती. तदनंतर मात्र रोखलं गेलंय गोलंदाजी करणाऱ्या पेठ संघाकडून. या वेळेला चांगला फटका. अगदी रचनात्मक कलात्मक फटका जातोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉलवरती येत आहेत त्या मच निडेड 4 धावा. त्यानंतर बघा आमचे सन्माननीय पाहुणे आमचे करंजडे गावातील एक खूप चांगले व्यक्तिमत्व मारुती काका पोपट यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. कुडावी टीमला शुभेच्छा येतात बघा. आमचे ज्ञानवेश ठोंबरे असतील, ज्ञानूदादा, त्यानंतर आमचे राजेश ठोंबरे भाडा, अगदी त्यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि रिप्ले मध्ये देखील पाहायला हा फटका आपल्याला वारंवार आवडेल की थोडासा शफल झाला, डेप मध्ये गेला आणि एक पाय उचलून शरीराची एक रचना बनवून फार चांगला कलात्मक फटका पाहायला मिळाला फलंदाज रोहित पाटीलच्या बाडमधून. रोहितच्या मनगडामध्ये असलेली गुणवत्ता, त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट या फटक्यानं दाखवलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अक्षय 11 कुडावे संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17 रन स्कोरबोर्ड वरती. एक फलंदाज बाद झालाय. गुड्डू आता गोलंदाजीसाठी येतोय. स्वतःच्या कोट्यातील हे दुसरं आणि संघाच्या कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय. रिव्हर एंड कडून गोलंदाजीला गुड्डू सज्ज होतोय. पुढ्यात टाकलेला बॉल ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि वारंवार कौतुक करावं लागेल गावदेवी पेठ संघाच्या फिल्डिंग स्टँडर्डचं. फार चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणाचा एक दर्जा या मैदानावरती दाखवत असताना पेठ संघाचे सगळे खेळाडू सागर मोरे आणि रोहित पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल. विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करत असताना स्लोअर बॉल, फार चांगला बॉल आणि पाठीमागच्या बाजूला अनिश त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करत असताना पाठीमागच्या बाजूला असलेले हे जे फिल्डर आहेत ना ते अगदी अलर्ट असावे लागतात कारण आउटफील्ड फार फास्ट आहे. अगदी एकदा चेंडू सुटला तर आपल्याला बाउंड्रीसाठीच तो पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूंना
आपल्याकडून कोणती चुकी होणार नाही याची दक्षता घेत असताना ते पाहायला मिळतात आणि चांगले फिल्डिंग पुन्हा एकदा गुड्डू म्हात्रे चांगली बॉलिंग करतोय, टीमचा प्रमुख गोलंदाज आहे, वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि आपण म्हणतो ना पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन, ते वारंवार करताना पाहायला मिळतोय. कधी कमी गतीनं चेंडू टाकतोय, कधी जोरदार वेगवान चेंडू टाकतोय, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतोय आणि फार चांगली गोलंदाजी गुड्डू म्हात्रेची आपल्याला पाहायला मिळते. अर्ध सत्र संपलंय, 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 19 धावा पाहायला मिळतात. स्लॉर बॉल पिक केलं आणि अक्षरशः फेकून दिलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या वेळेला बॅट्समन सागरच्या बाडमधून आलाय हा पहिला षटकार. स्लोअर बॉल वेट केलं, वॉच केलं आणि तदनंतर त्याला फेकून दिलं. समोर ड्राईव्ह करत असताना सेन्सिबल क्रिकेट, या अगोदर मोठा फटका आला होता, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला आणि सिंगल कंप्लीट केली गेली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 26. (26 ऑन बोर्ड). दुसऱ्या विकेटसाठी 21 ची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला जमिनीला पॅरलल स्ट्रोक सरळ जातोय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल त्या ठिकाणी टिपला जातोय, दर्जेदार झेल आणि या वेळेला बाद होतोय तो फलंदाज रोहित पाटील. पुल करण्याचा प्रयत्न, फटका पूर्णपणे फर्स्टला टॉपेज लागली आणि बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ दर्जेदार झेल अगदी 1-2 इंच पुढे पकडला गेला. मैदानामध्ये पाण्याची मागणी करण्यात येते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, एकूण धावसंख्या आहे 26 आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय की आमचे विशू कोळी सर, गव्हांचे एक नामवंत पंच, ज्यांचा आज खरं तर वाढदिवस आहे. 55 वर्ष आज त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि सातत्यानं विशू कोळी सरांना आपण रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये गेली कित्येक वर्ष अंपायरिंग करताना पाहतोय. फार चांगली पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. त्यांना आमदार विक्रांतदादा प्रतिष्ठान करंजाडे आणि या आमदार चषकाच्या वतीनं, त्याचबरोबरीनं आमच्या रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 26 धावा धावफलकावरती आहेत. 1-2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. सागर मोरे मैदानामध्ये आहे, जो एक मोठा खेळाडू आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकाराचे योगदान आपल्याला पाहायला मिळालं. तो खेळपट्टीवरती अजूनही उभा आहे आणि दुसऱ्या बाजूनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. आज या स्पर्धेमध्ये विशू कोळी सर, जीवन गावण सर वाघिवलीवाडा आणि शैलेशजी चव्हाण सर उरण करंजा हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आजच्या दिवस रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. रायगड मधील एक नामवंत गुणलेखक, चिंचपाडा गावचे सुपुत्र उमेश भोईर सर आज स्कोरर म्हणून आमच्या समवेत जोडले गेलेत आणि त्याचबरोबरीनं जी क्रिकची संपूर्ण टीम ही स्पर्धा 3 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळते. हितेश ठोंबरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे आणि चौथा षटक घेऊन आलाय तो अनिश. पुल केलेला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि या चेंडूवरती येते फलंदाज सागर मोरेच्या बॅटमधून सिक्सर. भूमिपुत्रांचे कैवारी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं गीत आमच्या डीजे ऑपरेटरने या ठिकाणी ऐकवलं. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली असेल. आणि षटकार आलाय, सागर मोरेच्या बॅटमधून एक मोठा फटका आला आणि यानंतर शरीरापासून खूप दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता,
गोलंदाज अनिशनं पंच जीवन गावंड सर व्हाईट बॉल दाखवत असताना चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अक्षय 11 कुडावे संघाच्या धावफलकावरती. तिसऱ्या विकेटसाठी जोडी मैदानामध्ये. सागर चांगली बॅटिंग करतोय, चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त आणि याच बरोबर डिस्टन्स देखील कव्हर केलं जातंय आणि मिड विकेटच्या बाहेर हा तिसरा षटकार येतोय बॅट्समन सागर मोरेच्या बॅटमधून. कमॉन डीजे. एकपात्री अभिनय त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेऊ नका. गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी पेठ संघासाठी सूचना येते. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आहे 38. या 2 षटकारात 39 आणि चांगली धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 39 ऑन बोर्ड. चांगला फटका समोर 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये, परंतु चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईनला 2 धावा घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. सागर मोरे एकपात्री अभिनय या खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे संकटामध्ये असताना या खेळाडूनं सावरलंय, स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली आहे आणि फार चांगला खेळ. 3 षटकार आणि 1 चौकाराचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं कुडावे संघासाठी. या वेळेला शॉट ऑफ द इव्हिनिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट ऐकायला मिळाला आणि षटकाराचा कुडावे ब्रँड मैदानामध्ये सागर मोरे ठोकतोय 4था षटकार. ठिकाणी वाजवलं. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना देखील मानाचा मुजरा असेल. अलीकडे छावा हा चित्रपट गृहांमध्ये पाहायला मिळतोय. फार चांगला चित्रपट आणि या वेळेला 4था षटकार येतो या ओव्हरमध्ये. अनिश सुरतेच्या विरोधामध्ये बॅट्समन सागर मोरेच्या बॅटमधून. कमांड डीजे. मधून 59 धावा धावफलकावरती झालेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 15 बॉल मध्ये 46 धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज सागर मोरे आणि आमदार चषक 2025 मधलं तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळणार का, याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या आता नजरा लागून राहिल्यात. 59 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये सागर मोरे नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या फलंदाजांना रोखावं लागणार, या फलंदाजांना थांबावं लागणार आणि महत्वाचं षटक देण्यात आलंय विलीन सुरते या गोलंदाजाच्या हातामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने टाकलेला बॉल फुल टॉस स्वीप करत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक येतोय दमदार आमदार चषक चौकार. अगदी डीप मध्ये उभा होता, फुल टॉस, एक पाय पुढे काढत स्वीपचा फटका पाहायला मिळाला. आडवा बॅटनं फार चांगला स्ट्रोक हितेश ठोंबरेच्या बाडमधून आणि हितेश देखील पावल्यांमधून सेट होऊन आलाय.
एकच धाव घेतली आहे. फंबल त्या ठिकाणी झाले क्षेत्ररक्षक, परंतु दुसऱ्या धावेचा कौल नाहीये, कॉल नाहीये. सागर मोरे या खेळाडूंना सगळ्यांना इम्प्रेस केलंय. सुरुवातीला थोडासा स्ट्रगल करत होता, शांतपणे खेळत होता, तो स्वतः सेट होण्यासाठी वेळ घेत होता आणि सेट झाल्यानंतर मात्र गोलंदाजांचा कर्दनकाळ, गोलंदाजांना डॉमिनेट करतोय. 15 बॉलमध्ये 46 धावांची वादळी इनिंग त्याच्या बाडमधून आणि याच बरोबर क्रिकेटचं सौंदर्य दाखवत या षटकारानं स्वतःच अर्धशतक पूर्ण करतो. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या खेळाडूचं स्वागत करूया. काय दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वतःच्या मनगटामध्ये असलेली ताकद दाखवत असताना, क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना हा षटकार त्याच्या बाडमधून पाहायला मिळाला. आणि आमचे समालोचक मित्र शेखर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र या खेळाडूला देण्यात येईल. आणखीन एक षटकाराचा कुडावे ब्रँड मैदानामध्ये. काय दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, अगदी गोलंदाजांची पिटाई धुलाई करतोय आणि तब्बल 8वा षटकार या बॅट्समनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि सलग 5 बॉलवरती 5 षटकार ठोकलेत या फलंदाजानं. मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार आणि या ओव्हरमध्ये लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार. टीमचा एकूण स्कोर झालाय 76. आणि आणखीन एक रेकॉर्ड आमदार ट्रॉफी 2025 मध्ये नोंदवला जाणार का. आणि लगातारचा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि बाद व्हावं लागणार ते फलंदाज सागर मोरेला. परंतु एकदा विनंती करेन प्रेक्षकांना, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. काय दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये, सगळ्यांना एंटरटेन केलं. मैदानावरती आपण पाहतोय 17 बॉलमध्ये 58 धावा करून परत येताना स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय सागर मोरे. कुडावे संघाची रणमशीन आता मात्र परतताना. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राकेश टोमरे. या संघामधील एक अनुभवी खेळाडू, सिनियर खेळाडू, ज्याच्या तालमीमध्ये बरेचसे खेळाडू घडताना आपण पाहिलेत, त्या राकेशला आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. पुल करण्याचा फटका, स्टिकरला बॉल लागला. स्क्रीनवरती आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय. आणि नाखुश होता हा फटका कनेक्ट झाल्यानंतर आणि बाद व्हावं लागलं. 76 धावा, 76 रन स्कोरबोर्ड वरती. यावेळेला स्किड झाली आहे बॅट आणि बॅटर देखील स्किड झालाय. बऱ्याच वेळेला होतं की उन्हाळा आहे, गरमी असते, हाताला आपण म्हणतो ना घाम येतो, थोडासा ओलावा असतो, दमटपणा असतो, अशा परिस्थितीमध्ये बॅट स्किट होत असते. त्यामुळे बरेचसे बॅट्समन ग्रिपसाठी ग्लोव्ज वगैरे वापरत असतात. पहिलं सत्र संपलंय, 5 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धाव संख्या झाली आहे 76, 76 धावा. आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट असेल ते 77 रन्स. चा टार्गेट आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत तारा गावचा एक उत्कृष्ट आवाज. अमितजी पाटील सर यांना धन्यवाद. बघा, वाघिवली संघ आपण थांबलेले आहात. अगदी त्यांचा संघ सामना आहे उळवे इथे नाईटची. जो जिंकेल या मॅच मधून तो वाघिवली संघासमोर 2 हात करणार आहे. बघा, याकडे आपण लक्ष द्या. दोन्ही टीम पेठ आणि कुडावे, जो जिंकेल तो वाघिवली संघासमोर खेळणार आहे. बघा.
हेलो हेलो चेक हेलो। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या मैदानावरती स्वागत आहे। आपण पाहतोय आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे आयोजित आमदार चषक 2025 चं शानदार पर्व। आजचा या स्पर्धेमधील दिवस रात्र स्पर्धेमधील आजचा तिसरा दिवस पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या दिवसामधील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये कुडाबे विपक्ष पेठ असा सामना पाहायला मिळतोय। पहिला सत्र झाला, ज्या सत्रामध्ये धावा बनवल्या त्या 76 आणि 77 धावांचा पाठलाग ठेवले ते गावदेवी पेठ संघासमोर आणि या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच पाहणार आहोत। आइए मैं तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा। सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में, जहां पर आज के डे नाइट का ये दूसरा मुकाबला जारी है। एक तरफ हम बात करेंगे अक्षय 11 कुड़ावे टीम, तो उनको अपोज करती हुई टीम नजर आ रही है गावदेवी पेट टीम। और जरूर यहां से पहले टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला लिया था गावदेवी पेट टीम ने, और बल्लेबाजी करते समय अक्षय 11 कुड़ावे टीम ने क्या जबरदस्त पारी वहां पर नजर आई थी सागर की, जहां पर रन बनाए थे कुल कुड़ावे टीम ने 76 और 77 रनों का टारगेट रखा है गावदेवी पेट टीम के सामने। ये टारगेट किस तरीके से चेस होगा अगले सत्र में हम जरूर यहां से देखेंगे। अंपायर विशु कोहली सर यहां से तैयार होते हुए, अंपायर का तब ग्रीन सिग्नल, मुकाबला यहां से शुरू होता हुआ नजर आएगा। 77 का टारगेट टीम गावदेवी पेट टीम के सामने रखा है। जरूर आज हमारे अंपायर विशु कोहली सर का जन्मदिन है, तो उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे और लौट चलेंगे सीधा क्रिकेट के मैदान के ऊपर, जहां पर 77 रनों का पीछा करते समय ओपनिंग प्लेयर मैदान के अंदर आती हुई नजर आएगी। स्ट्राइकर एंड के ऊपर गुड्डू नितेश मात्रे स्ट्राइकर एंड के ऊपर, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज आते हुए गुड्डू मात्रे। पहली गेंद ऋषि ठोमरे, पहली गेंद अपील जरूर हुई थी लेकिन अंपायर का इशारा था लेग स्टंप से ज्यादा बाहर ये गेंद, वाइड का इशारा, वाइड के साथ अतिरिक्त रनों में यहां पर इजाफा होता हुआ। टीम की शुरुआत वाइड के साथ होती हुई गावदेवी पेट टीम के यहां पर 77 का पीछा करते समय जरूर नजर आएगी। काफी अच्छा मैदान, मैदान के चारों ओर बाउंड्री नजर आती हुई। मैं जरूर मैच शुरू होने से पहले टैंकर के जरिए इस मैदान के ऊपर पानी जरूर वहां पर मारा था हमारे आयोजनकर्ताओं द्वारा। इस बार ये गेंद देखिए, बड़ा हिट खेलने की कोशिश, बड़ा टारगेट का पीछा करना है, टीम पेट जानती है और टारगेट का बड़े पीछा करते समय यहां से सिंगल रन आती हुई नजर आ रही है। पहली गेंद की समाप्ति हुई, एक गेंद की समाप्ति के बाद रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 2 रन। थोड़ा मुकाबला जरूर होता हुआ नजर आएगा। गेंदबाज ऋषि ठोमरे फिर एक बार तैयार, काफी तगड़े गेंदबाज है ये। रायगढ़ प्रीमियर लीग हो, कई ढेर सारी टूर्नामेंट, पनवेल प्रीमियर लीग इस टूर्नामेंट खेलने का एक्सपीरियंस जिस खिलाड़ी के पास है वही ऋषि ठोमरे फिर एक बार तैयार। इस बार देखिए वहां पर प्रहार किया, इस गेंद के ऊपर जाएगी गेंद, काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर, पहला दंदनाता हुआ वेलकम छक्का। शुरुआत होती, बीट का जवाब पत्थर से देते हुए गावदेवी पेट के ये बल्लेबाज। पहले जरूर वहां पर कुड़ावे टीम ने थर्ड अंपायर लाइट्स ऑन कीजिए। तो जरूर लाइट्स ऑन कीजिए। देखिए अब अंधेरा होता हुआ नजर आ रहा है और बैट्समैन टीम द्वारा यह डिसीजन आया। इस ओवर के बाद जरूर लाइट्स ऑन किए जाएंगे, जहां पर रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे 8 रन 2 गेंदों की समाप्ति के बाद। इस बार यह गेंद जबरदस्त शॉट,
लगातार का ये दूसरा छक्का आता हुआ, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी बाद में हमारी, बैक टू बैक 6। गुड्डू मात्रे पारी की शुरुआत करते हुए लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दागते हुए नजर आ रहे हैं। जिस तरीके से टारगेट की हम बात कर रहे थे, 77 का पीछा करना था, और 77 का पीछा करते समय देखिए पहले ही गेंदबाज के ऊपर हावी होते हुए नजर आ रहे गुड्डू मात्रे और नीतीश मात्रे। ये बल्लेबाज, क्या जबरदस्त बल्लेबाजी होती है। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 14 रन। फिर एक बार ऋषि तैयार, ऋषि की यह गेंद, फिर एक बार प्रहार तो जरूर किया है, कोई खिलाड़ी नजर नहीं आता हुआ। एक और स्कोरिंग शॉट, 4 रन। चढ़ाते हुए नजर आ रहे गांवदेवी पेट टीम के बल्लेबाज गुड्डू मात्रे। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दागे, उसके बाद लगातार 2 चौके आते हुए नजर आ रहे, महंगे साबित हो रहे ऋषि इस मैदान के ऊपर। फिर एक बार ऋषि तैयार, शॉर्ट पिच गेंद, गेंद हवा में जरूर थी, 2 खिलाड़ी वहां पर प्रयास करते हुए नजर आए, लेकिन आखिरकार गेंद वहां पर जाती हुई सीमा पार, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन से बाहर। एक और शानदार चौका। पहले ओवर की समाप्ति के बाद 77 का पीछा करते समय स्कोर कार्ड के ऊपर रन 26 रन। देखिए आपको 4 ओवर में वक्त की पाबंदी दी जाएगी, 20 मिनट के अंदर 4 ओवर खत्म होने जरूरी है। आयोजनकर्ताओं द्वारा यहां पर आपको सूचना आ रही है, इसको भी आपको ध्यान में रखना है। टीम कुड़ावे और अंपायर भी वहां पर अब गौर करते हुए नजर आएंगे। 4 ओवर में जरूर 20 ओवर होना काफी जरूरी है, क्योंकि जब अंधेरा होता है, ज्यादा अंधेरा होता है, तो जरूर वहां पर वॉल्यूम की पाबंदी रहती है, इसको भी ध्यान में रखना है। 77 का पीछा करते समय पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 26 आने वाली 24 गेंदें शेष और जीतने के लिए 51 रनों की जरूरत। 51 की जरूरत, 24 गेंदें यहां से शेष है। गेंदबाजी मार्ग पर होता हुआ बदलाव, गेंदबाजी मार्ग पर आते हुए अजय ठोमरे। बल्ले से उतना अच्छा बल्लेबाजी कर नहीं पाया, लेकिन गेंदबाजी करते समय यहां से अब जरूर कुड़ावे टीम को जरूरत को पूरा करना होगा अजय ठोमरे को। और कुड़ावे गांव का यह पहला बाइकरमैन खिलाड़ी है। बल्लेबाजी करते समय जितनी अच्छी बल्लेबाजी करते हैं, गेंदबाजी करते समय गेंदबाजी में भी काफी अच्छा प्रदर्शन रहता है इस खिलाड़ी का। आज आपकी बात करेंगे, बल्लेबाजी करते समय 0 रन के ऊपर आउट हुए, लेकिन गेंदबाजी करते समय इस खिलाड़ी को यहां से चमकना होगा, क्योंकि पहले गेंदबाज जो स्ट्राइकर गेंदबाज थे ऋषि, उसके ऊपर वहां पर हावी हुए बल्लेबाज गुड्डू मात्रे। अब इस खिलाड़ी को यहां से कमबैक करना होगा। अजय तैयार, अजय की पहली गेंद, स्वैग से किया स्वागत अजय का, जाएगी गेंद सीमा पार। एक और शानदार 4। एक और चौका आता हुआ, टीम की टोटल रन संख्या अब बढ़ती हुई नजर आएगी। समीकरण यहां से 23 गेंद शेष और जीतने के लिए 47 रनों की जरूरत।
स्क्रीन भी जरूर आप देख सकते हैं। फिर एक बार अजय तैयार। इस बार देखिए लोवर फुल टॉस गेंद थी, कैप पे जरूर खेला है, गेंद जाते हुए कवर रीजन में जहां पर खुद ऋषि नजर आते हुए, रोहित वहां पर थे। इस गेंद के ऊपर रन मिलेंगे दो की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 32 रनों के ऊपर आने वाली गेंदें बची है 22 और जीतने के लिए 45 रनों की जरूरत। फिर एक बार अजय ठोमरे तैयार। इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद हवा में, मौका यहां से बना है। एक्सपीरियंस खिलाड़ी गेंद के नीचे, राकेश ठोमरे नहीं करेंगे गलती। पहला झटका लगता हुआ गांवदेवी पेट टीम को। बल्लेबाज नितेश बैक टू द पेविलियन। नक्कीच तुम्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकाल कशा पद्धतीने कॅच राकेश ठोंबरे यांनी घेतली आणि पहिला आदरा लागलाय तो गावदेवी पेट संघाला। चलिए बल्लेबाज तुरंत भेजना है। यहां से नए बल्लेबाज आते हुए नंबर 3 पर सुनील येड़े, ये नए बल्लेबाज आते हुए नंबर 3 पर। यहां से रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे 32 रन आने वाली गेंदें बच्चे 21 और जीतने के लिए 45 रनों की जरूरत। इन दो टीमों के बारे में अगर कहा जाए, इतिहास अगर दोहरा जाए तो कुड़ावे टीम ने 3 बार गावदेवी पेट टीम को परास्त किया है। तो जरूर इस मैच को जीतकर गावदेवी पेट टीम भी जरूर हार का बदला लेना चाहेगी। लेकिन क्या होगा इस मैदान के ऊपर? कुड़ावे टीम भी कमबैक के लिए जानी जाती है। गावदेवी पेट टीम के गुड्डू ने आज काफी अच्छी बल्लेबाजी की है। उस खिलाड़ी को यहां से जरूर इस मैदान के ऊपर डटकर रहना होगा। यहां से आने वाले ओवर्स में अजय ठोमरे, मैंने कहा था कमबैक के लिए जाने जाते ये खिलाड़ी, विकेट मिलता हुआ नजर आया। फिर एक बार अजय तैयार। राइट आर्म राउंड विकेट, लेफ्ट हैंड बल्लेबाज सुनील येड़े के लिए। काफी रफ्तार भरी गेंद थी, वहां से डॉट गेंद की समाप्ति होती भी। 4 गेंदों की समाप्ति हुई। 4 गेंदों की समाप्ति के बाद अजय ने इस ओवर में रन खर्च किए 6 रन। पहले ओवर में रन आए थे 26। यहां से काफी कड़ा मुकाबला होता हुआ नजर आ रहा है। 20 गेंदें शेष और जीतने के लिए 45 रनों की जरूरत। फिर एक बार अजय तैयार। अजय की यह गेंद जरूर अपील हो रही है वहां से, लेकिन अपील में उत्साह ज्यादा था, आत्मविश्वास काफी कम नजर आया था। एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। कमबैक देखिए किस तरीके से कुड़ावी टीम द्वारा होता हुआ नजर आ रहा है। पहले ओवर में 26 रन आए थे, ऐसा लगा था ये गावदेवी पेट टीम काफी अच्छे तरीके से इस आने वाले ओवर में भी जरूर बड़े हिट लगाएगी। लेकिन इस ओवर में अजय ठोमरे ने वो रोक लगाई है इस बल्लेबाजों के ऊपर। इस बार देखिए एक और तेज तर्रार गेंद थी, यहां से डॉट गेंद की हुई समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद 77 का पीछा करते समय रन स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 32 रन आने वाली 18 गेंदें शेष और जीतने के लिए 45 रनों की जरूरत। कड़ा मुकाबला, काफी कड़ा मुकाबला होता हुआ नजर आएगा। पहले तो जरूर कुड़ावे टीम ने रन बनाए थे 76 और 76 का पीछा करते समय क्या शुरुआत वहां पर हुई थी गावदेवी पेट टीम की। 26 रन आए थे मैंडेटरी पावर प्ले के पहले ओवर में। दूसरे ओवर की जैसे ही शुरुआत हुई, पहले गेंद के ऊपर चौका आया, दूसरे गेंद के ऊपर 2 रन मिले, लेकिन उसके बाद जो विकेट मिला वहां से लगातार 3 डॉट गेंदें नजर आई। 2 ओवर की समाप्ति के बाद बने 32, आने वाली 18 गेंदें शेष और जीतने के लिए 45 की जरूरत। 15 रनों की औसत के साथ यहां से बल्लेबाजी करनी होगी टीम गावदेवी पेट टीम के बल्लेबाजों को। स्ट्राइक रेट के ऊपर नजर आएंगे बल्लेबाज। फिर एक बार गुड्डू मात्रे। 18 गेंदे और 45 की जरूरत। कड़ा मुकाबला होता हुआ नजर आ रहा है पेट और कुड़ावे के बीच में। डे नाइट फॉर्मेट का ये आज के दिन का दूसरा मुकाबला जारी है और गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार बदला होता हुआ यहां से नजर आ रहे हैं। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए सागर मोरे, मैन इन फॉर्म। बल्लेबाजी करते समय रन बनाए 58 रन, 58 रन बनाए। 18 गेंदों में 58 रनों की पारी के लिए अब गेंदबाजी की जिम्मेदारी फिर एक बार सागर के ऊपर। बल्लेबाजी मार्ग पर गुड्डू मात्रे, जिनकी बल्लेबाजी की हम बात करेंगे तो 3 चौके और 2 छक्कों की मदद से 5 गेंदों में यहां से रन बनाते हुए जरूर नजर आए। 24 रन। फिर एक बार सागर तैयार। राइट आर्म ओवर द विकेट। सागर की पहली गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, सिंगल की कोशिश वहां पर और
सिंगल रन आसानी के साथ पूरी होती हुई सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 33 रन 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक विकेट जरूर मैदान से बाहर हो चुका है, लेकिन अब आने वाली गेंदे बच्चे 17 और जीतने के लिए 44 रनों की जरूरत, 44 की जरूरत। कड़ा मुकाबला, ढेर सारे दर्शक इस मैच का आनंद लेते हुए उन तमाम दर्शकों का फिर एक बार स्वागत करना चाहेंगे। 17 गेंदें शेष और 44 रनों की जरूरत है। फ्लड लाइट्स भी अब ऑन होती हुई यहां से नजर आ रही है। सागर फिर एक बार तैयार रहेंगे। गेंदबाज सागर फिर एक बार तैयार। इस बार देखिए तेज तर्रार गेंद थी, लेफ्ट हैंड बल्लेबाज सुनील येडे इस मैदान के ऊपर अब विलन की भूमिका में नजर आते हुए। एक तरफ हम बात करेंगे गुड्डू मात्रे की जो हीरो नजर आते हुए, लेकिन दूसरी तरफ सुनील येडे जो लगातार ये चौथी डॉट गेंद खेलते हुए नजर आए और विलन की भूमिका में नजर आ रहे इस मैदान के ऊपर। लेकिन क्रिकेट का खेल ही ऐसा है, विलन को कब हीरो बनाएगा इसकी कोई गारंटी नहीं देता। इस बार ये गेंद अब सबसे ज्यादा बार वाइड का इशारा था वह पैर का और अतिरिक्त रन यहां से बढ़ती हुई नजर आएगी टीम गांवदेवी पेट टीम के खाते में। अब गेंदे बचे यहां से 16 और जीतने के लिए 43 रनों की जरूरत। फुल टॉस गेंद थी, फायदा उठाना चाहिए था वहां पर। गेंद जाती हुई कवर रीजन में जहां पर खिलाड़ी तैनात है, सिंगल रन मिलेगी। सिंगल की मदद से अब फिर एक बार समीकरण चेंज होता हुआ नजर आएगा। 15 गेंदें शेष और जीतने के लिए 42 रनों की जरूरत। गुड्डू मात्रे एक ही ऐसा बल्लेबाज नजर आता हुआ अभी तक टीम गांवदेवी पेट में जो इस मैच को जल्द से जल्द फिनिश कर सकता है। लेकिन कुड़ाबे टीम अक्सर कमबैक के लिए जानी जाती है। कौन सी टीम इस मैच में जरूर जीत का परचम लहराएगी ये देखना होगा। पहले मुकाबले में भी चेस होते हुए हमने देखे। फिर एक बार सागर तैयार। इस बार ये फुल टॉस गेंद थी, जरूर गेंद जाती हुई नजर आ रही है एक्स्ट्रा कवर रीजन में। सिंगल रन, अच्छी फील्डिंग वहां पर होती हुई। मनीष टोमरे वहां पर थे और सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आएंगे। 77 का पीछा करते समय स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 36 रन, 36 रन। अभी भी बात करेंगे, गेंदे बची है 14 और जीतने के लिए 41 रनों की जरूरत। 14 गेंदे 41 रन। सागर फिर एक बार तैयार। इस बार देखिए गैप में जरूर गेंद को खेला, सिंगल रन वहां पर मिलती हुई नजर आएगी। सिंगल की मदद से एक और बार समीकरण चेंज होता हुआ। 13 गेंदे और 40 की जरूरत। पहले ओवर में रन आए थे 26, लेकिन उसके बाद देखिए कुड़ावे टीम का कमबैक। गेंदबाज अजय ठोमरे ने अपने ओवर में रन खर्च किए थे 6 रन, 1 विकेट जरूर वहां पर अजय ठोमरे ने अपने नाम किया था। उसके बाद देखिए सागर मोरे क्या जबरदस्त गेंदबाजी होती हुई। इस ओवर की अंतिम गेंद शेष थी, अक्रॉस दी लाइन खेलने की कोशिश, यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति। समीकरण यहां से होगा चेंज, आने वाली 12 गेंदें शेष और जीतने के लिए 40 रनों की जरूरत डी से। तीन ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 37 रन, आने वाली 12 गेंदें शेष और जीतने के लिए 40 की जरूरत। अगर पहले सत्र की बात करेंगे जहां पर पहले 3 ओवर में रन थे 26 रन थे और उसके बाद जो सागर नाम का तूफान मैदान के ऊपर आया
रन बनाए थे टोटल 57। इस बार देखिए 12 गेंदों में 40 की जरूरत, गेंद हवा में, आसान सा कैच वहां पर छूटता हुआ और जीवन दान दिया वहां पर सुनील येडे को। अब 11 गेंदे शेष और जीतने के लिए 39 की जरूरत। कैच छूटने का तो उतना बड़ा लॉस नहीं है इस टीम को, क्योंकि सुनील येडे की बात करेंगे जहां पर सुनील येडे रन बनाते हुए अभी तक 7 गेंदे खेले और 3 रन बनाते हुए नजर आ रहे, लेकिन स्ट्राइक रेट के ऊपर गुड्डो है, ये काफी जरूर इसका खामियाजा भुगतना पड़ सकता है टीम अक्षय 11 कुड़ाबे को। 11 गेंद शेष और जीतने के लिए 39 रनों की जरूरत। कड़ा मुकाबला होता है। अजय ठोमरे फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर तैयार। इस बार यह गेंद गुड्डू ने जरूर इस गेंद को खेला लॉन्ग ऑन के ऊपर से। गुड्डू अभी भी मैदान के ऊपर बाकी है, मैच अभी भी फिनिश नहीं हुआ मेरे दोस्त। 6 रन। गुड्डू के लिए हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, 1 रन से आसानी के साथ पूरा। दूसरे की जरूर वहां पर कोशिश रहेगी, काफी तेज है वहां पर बल्लेबाज गुड्डू मात्रे। 9 स्ट्राइक रेट के ऊपर यदि विकेट भी मिल सकता था, लेकिन गुड्डू मात्रे इस मैच में एकमात्र ऐसे बल्लेबाज है जिसका विकेट चाहिए टीम कुड़ाबे को। यहां से इस गेंद के ऊपर रन मिलेंगे 2, आने वाली 9 गेंदें शेष और जीतने के लिए 31 रनों की जरूरत। मैच काफी रफ एंड टफ होता हुआ यहां से नजर आ रहा है गांवदेवी पेट और अक्षय 11 कुड़ाबे के बीच में। फिर एक बार अजय ठोमरे तैयार। अजय की यह गेंद बल्ले के जरूर वहां पर बीच में लगी थी, विकेट मिलता हुआ नजर आएगा। झटका नंबर 2 टीम गांवदेवी पेट को। गुड्डू मात्रे बैक टू पेविलियन। विकेट मिलता हुआ आप जरूर नजर आया और जो उम्मीद जगाई थी बल्लेबाज गुड्डू ने, वो उम्मीद वहां पर अब जरूर कम नजर आती है। भी अब फिर भी मैच अभी भी फिनिश नहीं हुआ है, 8 गेंदे शेष और 31 रनों की जरूरत। मैच कभी भी जरूर जब तक कि अंतिम गेंद गिरती नहीं तब तक क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। 8 गेंदे 31 रन, कुछ भी हो सकता है। फिर एक बार गेंदबाज अजय तैयार। अजय की यह गेंद तेज तर्रार गेंद थी, सिंगल चुराने की कोशिश, रनआउट का खतरा, लेकिन वहां से दोनों बल्लेबाज क्रीज में पहुंचते हुए नजर आए। सिंगल की मदद से अब लेग बाइज की सिंगल है, सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 47 रन, आने वाली 7 गेंदे शेष और जीतने के लिए 30 रनों की जरूरत। 7 गेंदे 30 रन। कड़ा मुकाबला होता हुआ जरूर नजर आया, जहां पर क्या जबरदस्त शुरुआत हुई थी गांवदेवी पेट टीम द्वारा, लेकिन उसके बाद जो बल्लेबाज है पूरी तरीके से मैदान के ऊपर चौके छक्के नहीं लगा पाए सुनील येडे। फिर एक बार सुनील तैयार। इस बार यह गेंद बैट का किनारा लगा था, एक और डॉट गेंद खेलते हुए। आज सुनील इस मैदान के ऊपर विलन की भूमिका में नजर आते हुए डॉट गेंद के साथ अब समीकरण चेंज होगा। आने वाली 6 गेंदें शेष और जीतने के लिए 30 रनों की जरूरत। टीजे सन्माननीय तुकारामजी ठोंबरे साहेबांना विनंती असणार आहे, पण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं. आपलं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. 6 गेंदे शेष और जीतने के लिए 30 रनों की जरूरत. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए हितेश ठोंबरे गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए.
हितेश की पहली गेंद, यहां से गेंद हवा में नजर आती हुई, आसान सा कैच वहां पर लपका और एक और विकेट मिलता हुआ टीम कुड़ाबे को। बल्लेबाज विजय की पारी समाप्त होती हुई। पांच गेंदें शेष और जीतने के लिए 30 रनों की जरूरत। 5 गेंदों के ऊपर 5 छक्के लगाने होंगे। यहां से गांव देवी पेट टीम के बल्लेबाज को स्ट्राइक रेंज के ऊपर नजर आते हुए विक्की। इस बार ये गेंद जरूर उंगलियां फेरी थी इस गेंद के ऊपर। यहां से डॉट गेंद की समाप्ति हुई थी। 4 गेंदें शेष और जीतने के लिए 30 रनों की यहां से जरूरत है। शुरुआती ओवर में जिस तरीके से आक्रमण किया था गांवदेवी पेट टीम ने, वो आक्रमण जरूर वहां पर दूसरे ओवर में नजर नहीं आया और वहां से ही जरूर बैकफुट पे नजर आती हुई टीम गांवदेवी पेट। यहां से एक और बार गेंद हवा में, एक्सपीरियंस खिलाड़ी गेंद के नीचे थे राकेश ठोमरे। एक और कैच यहां पर मिलता हुआ, एक और झटका टीम पेट को। रन नहीं लिया, यहां से डॉट गेंद की समाप्ति। 2 गेंदें जरूर यहां से शेष है। 2 गेंदें और जीतने के लिए 30 रनों की जरूरत। हितेश ठोमरे जबरदस्त ओवर फेंकते हुए नजर आ रहे हैं। जहां पर 6 गेंदों में 30 चाहिए थे, 4 गेंदों में 2 विकेट अपने नाम किया इस खिलाड़ी ने। इस बार देखिए गेंद हवा में आती हुई, एक और झटका पेट टीम को लगता हुआ, एक और विकेट मिलता हुआ टीजे। मेडन ओवर फेंकने का यहां से मौका है हितेश ठोमरे को। ये कारनामा कितने बार किया है, लेकिन आज इस नाइट में क्या मेडन ओवर हो पाएगा? देखिए यहां से मेडन ओवर फेंकते हुए हितेश ठोमरे, और क्या जबरदस्त वहां पर परफॉर्मेंस रहा